सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याची बाब पुढे आली आहे। तसंच हनी ट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर खंडणी मागणाऱ्या महिलेविरोधात आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसला तरी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। मुंबईसह पुणे भागातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या महिलेविरुद्ध आता चौकशी सुरू झाली आहे। त्याच्यामध्ये जवळपास 72च्या पेक्षा जास्त अधिकारी, IAS दर्जाचे अधिकारी, उच्चवर्गीय अधिकारी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। आणि राज्यातले गोपनीय कागद हे एंटी सोशल मूवमेंटच्या हातात लागतात आहेत। काही अधिकाऱ्यांना जीवे आत्महत्या करायची पण परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी माहिती आमच्या हातात आलेली आहे। आणि ही चर्चा गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। काही माध्यमांनी ती बातमी पुढे आणलेली आहे, पण सरकार याच्यावर काही बोलत नाही। त्यामध्ये पोलीस विभाग जे काही चौकशी करेल ते करेल। त्याच्यामध्ये मला गृह विभाग याच्याबद्दल चौकशी करेल, त्यामुळे रेव्हन्यू मिनिस्ट्रीला काही संबंध नाही। जरा बघितलं पाहिजे ना गृह विभागाच्या चौकशीत काय आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत SIT चौकशीची मागणी केली आहे। चुकीच्या गोष्टीची, भ्रष्टाचाराच्या मदत करणं आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणं हा अधर्म आहे आणि हा अधर्म सरकार सातत्याने करत आहे। याईमध्ये अशा स्वरूपाचं कुठलंही कांड आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचं सरकारने करू नये आणि या संदर्भातली एक स्वतंत्र SITची चौकशी ही झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि महिला वर्गांनी याचा तपास केला पाहिजे, ही आमच्या पक्षाची या संदर्भातली असणारी भूमिका आहे। तर हा हनी ट्रॅप म्हणजे नेमका काय असतो ते जाणून घेऊयात। हनी ट्रॅपिंग प्रक्रिया म्हणजे प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण करून लक्ष्यापासून विचलित करणं। ही माहिती एकतर मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी वापरली जाते किंवा राजकीय कारणांसाठी, हेरगिरीसाठी त्याचा वापर केला जातो। केम्ब्रिज डिक्शनरीनुसार हनी ट्रॅप म्हणजे लोकांना भुरळ घालणारी कोणतीही गोष्ट। हनी ट्रॅपचा वापर हेरगिरीसाठी केला जातो। गेल्या 2 दशकात भारतासह अनेक देशांमध्ये हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं नोंदवली गेली आहेत, जिथे अवैध वसुली किंवा ब्लॅकमेलही केलं जातं। भारतातले गाजलेले हनी ट्रॅप नेमके कोणकोणते आहेत, ही प्रकरणं कोणती आहेत ते पाहूयात। 1980च्या दशकात रॉचे अधिकारी KV उन्नीकृष्णन ते कथितरित्या LTTEच्या हालचालींवर नजर ठेवून होते। या दरम्यान उन्नीकृष्णन हे एका हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप झाला। इस्लामाबादमध्ये परराष्ट्र सेवेतील प्रेस इन्फॉर्मेशन सचिव माधुरी गुप्ता 2021 मध्ये 64 वर्षीय माधुरी गुप्ता यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण संपलं। च्या महिला एजंटने जैसलमेर लष्करी तळावर सोमवीर सिंग या जवानाला जाळ्यात ओढलं। या हनी ट्रॅपमध्ये तब्बल 45 जवान अडकल्याचं चौकशीतून समोर। हरियाणाचा राहणारा विशाल यादव, DRDOचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर, त्या हनी ट्रॅपसाठी वापरले गेलेले कोणकोणते घरभेदी आतापर्यंत सापडले आहेत तेही पाहूयात। पाकड्यांना नोमान इलाही पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप।
नोमान इलाही हरियाणात कामाला होता. ISIच्या संपर्कात तो असल्याचा संशय आहे. हरियाणाच्या पानिपतमधून त्याला अटक करण्यात आली. ज्योती मल्होत्रा यूट्यूबर आहे, ब्लॉगर आहे. दानिशला सैन्याच्या हालचालींची तिने माहिती पुरवली. दानिश हा पाकिस्तानी एम्बसीमध्ये एक अधिकारी होता. 2 वेळा तिने पाकिस्तानलाही भेट दिली. देवेंद्र ढिल्लो पटियालाच्या खालसा कॉलेजमधील राज्यशास्त्राचा विद्यार्थी. पटियाला छावणीचा व्हिडिओ आणि संवेदनशील माहिती त्याने दानिशला पुरवली. अरमान पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हरियाणाच्या नूमधून त्याला अटक झाली. शहजाद यूपीच्या रामपूरमधील एक व्यावसायिक. अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली. शहजादने संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. यूपीच्या मुरादाबादमधून त्याला अटक करण्यात आली. मोहम्मद अली पाकड्यांसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. 4 मोबाईलसह 3 सिम कार्ड त्याच्याकडून जप्त करण्यात आले. प्रियंका सेनापती ओडिशाच्या पुरी इथली रहिवासी. ज्योती मल्होत्राची मैत्रीण. सुखप्रीत सिंग ISI साठी त्याने हेरगिरी केली होती. करणबीर सिंग ऑपरेशन सिंदूरची गुप्त माहिती पाक हँडलर्सना दिली. पलक शेर मसीह अमृतसर पंजाबचा राहणारा. अमृतसर लष्करी छावणी क्षेत्र हवाई तळांची संवेदनशील माहिती छायाचित्र त्याने लीक केली. सूरज मसीह अमृतसर पंजाबचा राहणारा. अमृतसर लष्करी छावणी क्षेत्र आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती काही महत्वाची छायाचित्र त्याने लीक केली आणि पाकिस्तानला पुरवली.